पुण्यामधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणी पार्थ पवार यांना दणका। व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींच्या ऐवजी 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार। चौकशी करून वस्तुस्थिती समाजासमोर ठेवली पाहिजे। पार्थ पवार जमीन प्रकरणावरती शरद पवार यांची भूमिका कुटुंब आणि विचारधारा म्हणून मत वेगळं असल्याचंही केलं स्पष्ट। कारवाईवरून गृहमंत्र्यांकडे बोट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही। चौकशीच्या नंतर गरज असल्यास गुन्हा दाखल करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। वडेट्टीवारांनी आरोप केलेली जमीन आपल्याला माहिती नाही। प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। 200 कोटींची जमीन 3 कोटींमध्ये घेतल्याचा वडेट्टीवार यांनी केला होता आरोप। राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली। पक्षाने दिलेल्या नोटिशीला 7 दिवसांमध्ये उत्तर देणार। अजित पवार यांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे यांची माहिती। तर पुराव्यांसह आरोपांना उत्तर देणार। रुपाली चाकणकर यांचा पलटवार। राज ठाकरेंच्या संदर्भात शरद पवार यांचं सूचक विधान। राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करू। शरद पवार यांची मोठी माहिती। नोटबंदी करणाऱ्या महायुतीची व्होट बंदी करा। परभणीमधील शेतकरी संवादाच्या नंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन। अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचाही दावा। कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार अशी चर्चा। मात्र ही युती झाल्यास शिवसेनेशी संबंध तोडू। भाजपच्या नारायण राणे यांचा इशारा। धनंजय मुंडेंचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलं। जालना पोलीस अधीक्षकांना नार्को टेस्ट करण्यासाठी मराठा शिष्टमंडळाचं निवेदन। आजच नार्को टेस्ट करण्याची मागणी। सरकारने आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत। आम्ही लढतच राहणार। माझा कट्ट्यावरती बच्चू कडूंचा सरकारला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।